नमस्कार, माझ्या सगळ्या गोड ताईंचं आणि मैत्रिणींचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आता सकाळची वेळ आहे आणि चला आज मी तुमच्यासोबत माझं फुल डे रुटीन शेअर करण्याचा प्रयत्न करेन। पुस्तक असो वा आयुष्य असो, संयम हा कुठेही ठेवावाच लागतो, कारण गोष्ट ही शेवटच्या पानावर सुद्धा बदलू शकते बरं का। ते कसं तर बघा, जसं की नातं जपणं सोपं नसतं, ते रोज थोडं थोडं जगावं लागतं। कधी स्वतःचा अहंकार सुद्धा गिळावा लागतो, तर कधी खूप काही सांगावं लागतं। प्रेम म्हणजे फक्त एकमेकांसोबत हसणं नसतं, तर कधी कधी एकमेकांसाठी शांतपणे तुटूनही जगावं लागतं। नमस्कार मंडळी, मी शीतल तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर सर्वात पहिले मी आता आलेली आहे किचनमध्ये आणि सकाळचा टायमिंग आहे। तर ताईंनो सगळ्यांना गुड मॉर्निंग। आणि इथे बघू शकता, रात्री मी जे चणे भिजू घातले होते ना, ते छान असे भिजलेले आहेत। आणि आज मी चण्यांसोबत 2 रेसिपी बनवणार आहे। एक म्हणजे आयुषची फेवरेट छोलेची भाजी आणि दुसरी म्हणजे अहोंची फेवरेट चना कोलीवाडा। तर बऱ्याच वेळेस मी ही रेसिपी घरी बनवलेली आहे, तर खूप छान बनते। आणि जेव्हा पण आधी ना आम्ही बाहेर जायचो ना डिनरसाठी वगैरे, तर नेहमी हे ना चना कोलीवाडा घ्यायचे, त्यांना खूप आवडायची ही रेसिपी। तर मग मी पण शिकले आणि बऱ्याच वेळेस मी त्यांना बनवून घरी करून पण दिले, पण मी कधी ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेली नाही आहे। तर मला पण काहीतरी नवीन तुमच्यासोबत शेअर करायचंच होतं आणि ही रेसिपी मी आज बनवणारच होते, तर मी म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूयात। तर सुरुवातीला ना आता जी मी भाजी बनवणार आहे ती दुसरी असणार आहे आणि ही जी रेसिपी वगैरे बनवणार आहे ती मी संध्याकाळी बनवणार आहे। तर पूर्ण व्हिडिओ नक्की पाहता येईल कारण आज मी तुमच्यासोबत माझं फुल डे रुटीन शेअर करणार आहे, पूर्ण माझं दिवसभराचं रुटीन कसं असतं ते। तर सर्वांना माझे रुटीनचे ब्लॉग जास्त करून आवडतात, म्हणून मग होता होईल तेवढं रुटीनचे ब्लॉग दाखवण्याचा प्रयत्न करते। तर काल माझ्याकडे थोडा एक्स्ट्रा टाईम होता, म्हणजे संध्याकाळचं माझं काम थोडंसं लवकर आवरलं होतं, म्हणून मग लसूण वगैरे मी सोलून ठेवला होता वाटीभर। तर त्याचीच पेस्ट वगैरे मी आता बनवून घेतली आणि एखाद्या डब्यामध्ये ठेवली ना बघा, तर 8 दिवस छानपैकी जाते। आणि नेहमी मी थोडी जास्त बनवते, पण आज ना अद्रक नव्हती, फक्त लसूणच होता। नाहीतर नॉर्मली काय करते, अद्रक आणि लसूण दोन्हीही एकत्रच म्हणजे पेस्ट बनवून घेते त्याची आणि डब्बा भरून ठेवून देते, कारण मग आपलं दररोजचं काम थोडंसं इझी होतं। त्यामुळे सकाळी बघा असंच एवढं काम असतं आणि मग ते अद्रक लसूण कुटत बसा, त्याच्यात वेळ जातो, म्हणून मग अशा पद्धतीने पेस्ट बनवून ठेवली ना तर थोडं आपलं सकाळचं काम इझी होतं। तर आता एवढी पेस्ट मी बनवून ठेवली आहे, तर ही आरामशीर मला 8 दिवस जाते आणि 8 दिवसानंतर परत बनवावी लागते। तर जेव्हा संपते ना बघा, त्याच्या 2 दिवस आधीच मी लसूण वगैरे सोलून ठेवते आणि पेस्ट बनवून ठेवते। अशा प्रकारे मी स्वयंपाकाची पूर्वतयारी करत असते, म्हणजे ते सगळंच आलं त्यात। जसं की शेंगदाण्याचं कूट करून ठेवणं असो, अद्रक लसूण सोलून ठेवणं असो, कोथिंबीर वगैरे निसून ठेवणं असो, किंवा मग भाज्या वगैरे म्हणजे निसून ठेवणं असो, तर हे सगळं मी करून ठेवते आणि फ्रीजमध्ये एकदा बंद कंटेनरमध्ये ठेवलं ना बघा, तर भाज्या वगैरे पण छान राहतात। तर असो, तर आता इथे बघू शकता हे स्टँड मी खाली काढून घेतलं, कारण हे मी वरती ठेवून दिलं होतं, कारण किचनमध्ये एवढा स्पेस नसतो ना त्यामुळे। पण वापस मी काढलेलं आहे, कारण डबे ठेवण्यासाठी वापस मला प्रॉब्लेम होत आहे, कारण बघा सर्व सामान किचनमध्ये माझ्या बसत नाही। तर त्यासाठी ना रॅक आहे घरी, पण रॅक थोडं मागच्या रूममध्ये ठेवलेलं आहे ना, तर त्यावर फक्त स्टीलचं सामान जास्त करून ठेवते, स्टीलचे डबे वगैरे। आणि त्यामध्ये सामान ठेवलं ना तर मग मी विसरून जाते, म्हणून मग मला थोडंसं का होईना भरण्यांमध्ये काढून ठेवावं लागतं सामान। तर म्हणून मग मी काय म्हणलं, हे स्टँड जर मी काढलेलं आहे ना, त्याच्यावर मग मी चहापत्तीचे डबे वगैरे ठेवून आणि मग इकडल्या ह्या रॅकवरची थोडीशी जागा रिकामी होईल आणि तिथे मला दुसरं सामान ॲड करता येईल। तर त्यामुळे मग इथे काढून वगैरे ठेवलेलं आहे, थोडंसं सामान ठेवलं आहे, थोडंसं बाकी आहे, हळूहळू ठेवणार आहे। तर इथे बघू शकता आता मी बनवणार आहे सोयाबीनची भाजी। तर सुरुवातीला ना मी गरम पाण्यामध्ये सोयाबीन छान असे आता बॉईल करून घेत आहे। त्यानंतर आता मी बनवत आहे राईस। तर सुरुवातीला ना मी तांदूळ छान असे 2 पाण्याने धुवून घेतले आणि नंतर त्यामध्ये ना थोडंसं मीठ टाकून कुकर लावून घेतलेला आहे, तोपर्यंत सोयाबीन पण छान असे बॉईल झालेत। तर सोयाबीनला आता मी थंड होण्यासाठी साईडला ठेवले आणि सोबतच आता मी चॉपिंग वगैरे करायला सुरुवात केले। तर जी आपण सोयाबीनची भाजी बनवणार आहोत ना, ती ग्रेव्हीची बनवणार आहेत, त्यामुळे मग या भाजीसाठी ना कांदे थोडेसे जास्त लागतात। तर इथे मी 4 ते 5 कांदे घेतलेले आहेत, जे असे मोठ्या आकाराचे मी कट करून घेत आहे।
तर आता भाजीची सर्व तयारी करून झालेली आहे आणि सोयाबीन पण छान असे शिजलेले आहेत. इथे बघू शकता त्यामधलं सर्व पाणी आटलं होतं, म्हणून मग त्यामध्ये थोडंसं मी थंड पाणी टाकलं आणि तरीसुद्धा एवढे गरम लागत होते ना हाताला, म्हणून मग परत ते पाणी फेकून देऊन परत मग थोडंसं थंड पाणी टाकलं आणि त्यानंतर हाताने प्रेस करून त्यामधलं सगळं पाणी आपल्याला काढून टाकायचं सोयाबीनमधलं आणि ते सोयाबीन आपण भाजीला यूज करणार आहोत. इथे बघू शकता ताईंनो अशा पद्धतीने. तर बघा ताईंनो, या सर्व भाज्या प्रत्येकाच्या घरीच बनतात, पण प्रत्येकाची जी बनवण्याची पद्धत असते ना ती थोडीशी वेगवेगळी असते आणि त्यामुळे सुद्धा भाजीच्या टेस्टमध्ये खूप फरक येतो. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने बनवू शकता, खूप छान बनते. सुरुवातीला काय करायचं, सोयाबीन बॉईल केल्याच्या नंतर त्यामधलं सगळं पाणी काढून घ्यायचं आणि कढईमध्ये थोडंसं तेल टाकून सगळे जे सोयाबीन आहेत ना ते थोडेसे फ्राय करून घ्यायचे. नंतर त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं. नंतर त्यामध्ये 1 टीस्पून जिरा टाकायचा, बारीक चॉप केलेला कांदा टाकायचा आणि कांदा लवकर शिजावा म्हणून त्यामध्ये 1 टीस्पून आपल्याला मीठ टाकायचं. त्यामुळे काय होतं, कांदा लवकर शिजला जातो. इथे बघू शकता तेलामध्ये छान असा कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये आता आपल्याला 1 चमचा अद्रक लसणाची पेस्ट टाकायची आहे. नंतर छान असं परत मिक्स करून घ्यायचं. तर आता एका साईडला कुकर लावले, भात लावले याच्यामध्ये आणि आता मी बनवत आहे सोयाबीनची भाजी. कांदा छान परतला ना त्यानंतर आपल्याला त्यामध्ये 1 चमचा धने पावडर, गरम मसाला, काळा मसाला, काश्मीरी लाल मिर्च पावडर आणि चवीनुसार मीठ टाकायचं. नंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मसाला करपू नये म्हणून अगदी थोडंसं 1 छोटा चमचा एवढं आपल्याला पाणी यामध्ये घालायचं आहे. ते बघू शकता अशा पद्धतीने. नंतर बारीक केलेले 2 टोमॅटो यामध्ये टाकायचे आणि झाकण लावून 5 ते 7 मिनिट ठेवायचं, जोपर्यंत टोमॅटो मऊसूद होत नाही तोपर्यंत. इथे बघू शकता अशा पद्धतीने आता मसाला आणि टोमॅटो दोन्ही छान असे शिजलेले आहेत. नंतर थोडंसं ना चमच्यानं त्याला प्रेस करायचं जेणेकरून ते ग्रेव्ही सारखं होईल. इथे बघू शकता अशा पद्धतीने. आणि आता आपण ना यामध्ये सोयाबीन ॲड करणार आहोत. तर सोयाबीन मी आधीच बॉईल करून घेतले होते, त्यातलं सर्व पाणी वगैरे काढून आपल्याला भाजीमध्ये सर्व सोयाबीन टाकायचे आहेत. तर इथे बघू शकता अशा पद्धतीने. त्यानंतर ना परत छान असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे सोयाबीनला सर्व मसाला वगैरे लागला पाहिजे. अशा पद्धतीने छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि ही जी भाजी आहे ना ही तुम्ही अशीच चपातीसोबत खाऊ शकता, फक्त वरतून कोथिंबीर वगैरे टाकून. पण जर तुम्हाला ग्रेव्ही वगैरे हवी असेल आणि भातासोबत जर तुम्ही खात असाल तर यामध्ये पाणी टाका. तर इथे बघू शकता अशा पद्धतीने जरी खाल्ली ना तरी खूप छान आणि टेस्टी लागते. पण मी ना भात पण बनवला आहे, त्यामुळे मग थोडीशी मी ग्रेव्ही टाईप बनवणार आहे. तर त्यासाठी ना मी आता गरम पाणी करायला ठेवलं आहे. तर जेव्हा पण भाजीमध्ये मी पाणी टाकते तर गरम करून टाकते. तर त्यामुळे मग आता गरम पाणी व्हायला ठेवलं आणि ते गरम पाणी नंतर मी भाजीमध्ये टाकणार आहे. तर आता कणिक वगैरे मी मळून घेतलं आणि तोपर्यंत ना सोयाबीनची भाजी पण झाली होती आणि वरतून मस्तपैकी कोथिंबीर वगैरे सोडली. तर आता आहूंसाठी ना ताट वाढून घेते. तर आज जेवणामध्ये काय काय आहे ते सांगते. तर इथे बघू शकता सोयाबीनची भाजी आहे, गरम गरम मस्तपैकी चपात्या आहेत, भात आहे, वरण आहे आणि काकडी आहे. तर असा आहे आजचा मेनू. आणि आता ह्यांच्यासाठी ताट वाढले, तर चला आता पटकन ह्यांना नेमून देते. अहो तर आता ह्यांनी जेवण वगैरे करत आहेत. कसं झालं स्वयंपाक? सोयाबीनची भाजी कशी झाली? तर आता ह्यांनी जेवण करत आहेत आणि पिल्लू खेळायले. शिवचं जेवण राहिलं तर शिवला थोड्या वेळानं खाऊ घालेन.
तर आता ह्यांनी कामाला गेलेत. शिवला मी जेवू घातलं, आरू स्कूललाच आहे आणि मी आता आलेली आहे किचनमध्ये. तर सुरुवातीला ना जे काही स्वयंपाक वगैरे मी बनवला होता ना ते दुसऱ्या भांड्यांमध्ये मी काढून घेतला, कारण त्यामुळे काय होतं सगळे भांडे एकत्रच घासायला पडतात. आणि त्यानंतरनं जे काही भांडे होते ना त्या सर्व भांड्यामधलं मी आता खरकट वगैरे काढून घेत आहे दुसऱ्या भांड्यामध्ये आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेत आहे आणि नंतर मग भांडे घासायला सुरुवात करते, कारण त्यामुळे मग थोडंसं आपलं काम इझी होतं. एकदाच खरकट वगैरे काढून घेतलं ना मग फक्त भांडी घासायची आणि धुवून टाकायची एवढंच राहतं. तर आता सर्व भांडी वगैरे घासायला मी सुरुवात केलेली आहे. तर आता सर्व भांडी वगैरे माझी घासून झाली आणि त्यानंतरनं हे जे गॅस शेगडी आहे ना ती सिंकच्या खूप जवळ आहे माझी, त्यामुळं काय होतं यामध्ये पाणी जातं आणि ती खराब होते. माझं पहिली जी गॅस शेगडी होती ना ती पण अशीच खराब झाली. म्हणून मग आता मी काय करत आहे, जेव्हा पण मला भांडी वगैरे घासायची आहेत ना तेव्हा काय करते, एखादं पातेलं किंवा मग काहीतरी त्या ह्याच्यावर असं पालतं झाकून ठेवते जेणेकरून त्यामध्ये पाणी जाऊ नये म्हणून. असो, तर आता इथे बघू शकता सगळं गॅस शेगडी जी आहे ना ती छानपैकी मी घासून कपड्याने पुसून घेत आहे. पाण्याचा वापर थोडासा कमीच करत आहे सध्या, कारण ते परत खराब नको व्हायला, नवीनच आहे म्हणून. आणि ज्या भैयाने ना ते पाईप वगैरे जे लावून दिला ना गॅस शेगडीचा, तर त्यांनी सांगितलं होतं की जास्त पाण्याचा वापर नाही करायचा, नाही त्यामुळे काय होतं मग ते जी शेगडी आहे ना त्यामध्ये मग पाणी जातं आणि मग व्यवस्थित चालत नाही. त्यामुळे मग आता काय करते, घासून घेतलं ना फक्त ओल्या कपड्याने 3 ते 4 वेळेस मी पुसून घेते, व्यवस्थित क्लीन होत आहे. ते बघू शकता ताईंनो अशा पद्धतीने. आणि त्यानंतर मग सगळे बर्नर वगैरे मी लावून घेतले आणि जे आपलं काउंटर टॉपवरच्या खालच्या ज्या स्टाईल होत्या ना त्या नेहमीप्रमाणे दररोजच घासून थोडंसं पुसून वगैरे घेत असते. आणि त्यानंतर इकडल्या साईडचा पण काउंटर टॉप मी क्लीन करत आहे. माझं जे काउंटर टॉप आहे ना ते एल शेपचं आहे, तर एका साईडला मी माठ मिक्सर वगैरे ठेवते, तर मग तिथं पण मी दररोज हात वगैरे मारून घेते, कारण भांडे वगैरे तिथंच ठेवलेले असतात त्यामुळे मग पाणी वगैरे ना त्याचं तिथं सांडतं, म्हणून मग पुसून घ्यायलाच लागतं. नंतर लास्टचं जे काम असतं ते म्हणजे सिंक एरिया क्लीन करणं. तर सगळे भांडे वगैरे झाले, किचन काउंटर टॉप क्लीन झालं. त्यानंतर मग हे दोन्ही नळं व्यवस्थित धुवून घेते, ज्या काय स्टाईल वगैरे आहे तिथल्या त्या पण धुवून घेते, सिंक पण व्यवस्थित क्लीन करते आणि लास्टला ना सिंकमधलं सगळं खरकट वगैरे काढून घेते. आणि जेव्हा माझं सगळं काम होतं ना किचनमधलं त्यावेळेस मी काय करते, थोडंसं गरम पाणी करून सिंकमध्ये टाकते. त्यामुळे काय होतं, सिंकमध्ये जे काही कचरा वगैरे अडकलेला असतो ना बघा, बारीक बारीक असतो, ते सगळं निघून जातं आणि सिंक जे आहे ना ते आपलं ब्लॉक होत नाही. तर आता मी तुम्हाला भेटत आहे 5 वाजता. तर सकाळी ना माझं सगळं काम 11 वाजता झालं होतं. त्यानंतर मग आरू स्कूलमधनं आला आणि आल्याच्यानंतर मग त्याला खाऊ वगैरे घालणं किंवा मग बाकीचं सगळं काम करणं, आयुष्य अभ्यास घेणं, यामध्ये दुपारचा माझा वेळ निघून गेला. थोडासा आराम वगैरे केला, तोपर्यंत आता वाजलेले आहेत 5. तर आता सायंकाळच्या कामाला सुरुवात झालेली आहे. सुरुवातीला ना जे काही घरामध्ये थोडासा गर्द असतो ते आवरून घेते आणि त्यानंतर ना मग स्वच्छ घरामध्ये झाडून वगैरे मारून घेते आणि नंतर आता बनत आहे चहा. तर काही असो किंवा मग नसतो, सायंकाळचा चहा लागतोच. तर तसं तर बघा चहा एवढा घ्यायला नाही पाहिजे, पण मला एवढी घाण सवय लागली ना चहा प्यायची, जातच नाही आहे. किती जरी कमी करण्याचा प्रयत्न केला तरी थोडासा का होईना, एक घुट का होईना, पण चहा पाहिजेच असं झालं आहे. असो, तर मग आता थोडासा मी चहा वगैरे घेते. तर आता इथे बघू शकता ताईंनो मस्तपैकी चहा झालेला आहे आणि तुम्ही पण या चहा प्यायला. तर आता चहा वगैरे घेतला मी आणि परत आलेली आहे किचनमध्ये. तर सकाळी ही सगळी भांडी वगैरे मी घासून ठेवली होती, तर सुरुवातीला ना ती सर्व मला रॅकवरला लावायची आहे, पण त्याआधी मी काय करते, कुकर वगैरे लावून घेते आणि त्यानंतर मग भांडे वगैरे लावते. तोपर्यंत काय होतं, एक काम होऊन जातं, म्हणजे कुकर वगैरे होऊन जातं तोपर्यंत. तर आता भात वगैरे मी आधीच करून घेतला होता आणि इथे बघू शकता तुरीची डाळ आहे. तर आता कुकरला मी फक्त तुरीची डाळ लावणार आहे आणि चना कोळीवाडा ह्यांना खूप जास्त आवडतो. तुम्ही चला आज बनवूयात. आणि बाकी आपलं दररोजच वरण भात भाजी चपाती तर असतेच नाही का. चला आता पटकन स्वयंपाकाला लागते, उशीर नको व्हायला ना.
इथे कुकर लावले आणि इथे बघू शकता सकाळी मी काबुली चणे भिजू घातले होते, छान असे भिजलेले आहेत. आत्ताच पाऊस थांबला, सकाळपासून पाऊस चालू होता आणि बाहेर एवढं छान वातावरण झालं ना, एकदम क्लाउडी वेदर झालंय आणि खरं सांगू खूपच छान वाटतंय. असं वातावरण असलं ना तर खूप छान वाटतं. एकसारखं पाऊस पण नको वाटतं आणि एकसारखं म्हणजे ऊन पण नको वाटतं, नाही का? असं जे वातावरण असतं ना, पाऊस आल्याच्या नंतर थोडीशी हवा वगैरे येते, पाऊस थांबतो आणि एकदम म्हणजे खूपच छान वाटतंय. आणि आता सायंकाळचा टाइम आहे, आता वाजलेले आहे 6. तरी ते कुकर वगैरे लावले, चहा पाणी झाले. तर आता मी बनवत आहे छोलेची भाजी आणि त्यासाठी सुरुवातीला सगळी भाजीची तयारी करून घेणार आहे. तर साईड बाय साईड कुकर होतच आहे आणि तोपर्यंत सगळी भाजीची तयारी पण होऊन जाईल. तर सुरुवातीला नाही तर मी 3 ते 4 कांदे घेतलेले आहेत, जे मी मोठ्या आकाराचे आता कट करून घेत आहे. आणि पिल्लू बघू शकता इथे माझ्या भोवतीभोवतीच खेळत असतं, कारण त्याला करमत नाही. मम्मा किचनमध्ये असली की तो सारखा आवाज देत राहतो, मम्मा इकडे ये इकडे ये. त्याला वाटते की मी मम्मा माझ्यापाशीच बसावं, म्हणजे त्याच्यापाशीच बसावं. पण कामं पण आवश्यक असतात ना, तर मग काम करत करत पिल्लूला मी बोलत असते. तर आता वरण मी कुकरमधलं काढून घेतलं आणि त्याच कुकरमध्ये मी जे काबुली चणे मी भिजू घातले होते ते यामध्ये टाकलेले आहेत. सोबतच एक बारीक कट करून बटाटासुद्धा यामध्ये टाकला आहे आणि त्यानंतर 2 तेजपान आणि 1 इलायची तसेच 2 दालचिनी मी यामध्ये टाकलेत. नंतर पाणी टाकलेलं आहे आणि झाकण लावून एक आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या घ्यायच्या आहेत, जेणेकरून जे चणे आहेत ना ते छान शिजावे यासाठी. आणि इथे बघू शकता डाळ शिजली होती. तर आता डाळीमध्ये मी हळद आधीच टाकली होती, तर वरतून मी थोडंसं मीठ टाकले आणि छान असं आता फेटून घेत आहे. तर आता डाळ साईडला मी झाकून ठेवली आणि त्यानंतर लगेच काबुली चण्याची भाजी बनवायला घेतली. सुरुवातीला कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकलं, 2 तेजपान टाकले, 2 दालचिनी टाकली आणि त्यानंतरनं जी प्युरी बनवून घेतली होती ती टाकली. तर यामध्ये मी प्युरीमध्ये काय काय यूज केले ते सांगते. तर 3 कांदे टाकले, 2 मिरच्या, थोडीशी कोथिंबीर आणि 5 ते 7 लसणाच्या पाकळ्या, अद्रकचा तुकडा टाकून छान अशी प्युरी बनवून घेतली आणि ती आता या भाजीमध्ये टाकलेली आहे. वरतून झाकण लावून ठेवले, एक 5 ते 7 मिनिट ठेवलं ना बघा, छान अशी पेस्ट शिजते. आणि साईड बाय साईडनं तोपर्यंत मी कणिकसुद्धा मळून घेतलं होतं. तर आज काय मला जास्त चपात्या वगैरे करायच्या नव्हत्या, फक्त 5 ते 6 चपात्या जरी केल्या ना तरी आम्हाला भरपूर होतात. तर आता छान अशी पेस्ट शिजल्यानंतर त्यामध्ये सर्व बेसिक मसाले मी ॲड करत आहे. जर तुमच्याकडे छोले मसाले असेल ना तर ते जरी टाकलं तरीही चालतं. तर इथे माझ्याकडे नव्हता म्हणून मी थोडासा गरम मसाला, घरचा काळा मसाला, धने जिरे पावडर, चवीनुसार मीठ आणि काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकून 1-2 मिनिट शिजू दिलं आहे, थोडंसं पाणी टाकून, जेणेकरून मसाले करपू नयेत यामुळे. आणि त्यानंतर मी इथं 2 टोमॅटोची प्युरी टाकलेली आहे. परत छान असं मिक्स करायचं आणि 10 मिनिट झाकण लावून ठेवायचं. पेस्टला तेल सुटेपर्यंत. तेल सुटलं ना समजायचं मस्तपैकी प्युरी शिजलेली आहे. साईड बाय साईड आता मी इथे वरणाला फोडणी देत आहे. तर सिंपल असं साधं वरण मी बनवलेलं आहे. थोडंसं तेल, जिरे मोहरी टाकलं, 4-5 लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून टाकल्या, थोडासा कढीपत्ता, 2 मिरच्या टाकल्या आणि सिंपल असं आपलं फोडणीचं वरण तयार आहे. तर इथे बघू शकता मस्तपैकी प्युरीला तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला छोले टाकायचे आहेत. तर इथे ना मी 1 चमचा लसणाची पेस्ट यामध्ये टाकलेली आहे परत वरतून आणि परत छान असं मिक्स केलेलं आहे, कारण मला म्हणजे मी विसरून गेले की मी लसणाची पेस्ट टाकलेली आहे की नाही, म्हणून मग मी परत टाकली. असो, तर आता मस्तपैकी छोले शिजलेले आहेत. तर छोलेचं जे पाणी आहेत ना ते आपण फेकून देणार नाही आहेत, तेच पाणी आपण भाजीमध्ये यूज करणार आहेत.
तर इथे बघू शकता यामध्ये खडे मसाले मी ह्यासाठी टाकते कारण त्यामुळे काय होतं भाजीमध्ये पूर्ण त्याचा अरोमा वगैरे येतो म्हणून. आणि इथे बघू शकता मस्त आपले डाळ पण तयार आहे. आणि असं वरण ना अहोंना खूप आवडतं म्हणून मग त्यांच्या आवडीचंच आज बनवलेलं आहे. नाहीतर नॉर्मली ना मी तिखट वरण बनवते चटणी वगैरे टाकून. असो, तर आता इथे बघू शकता भाजी वगैरे शिजत आहे आणि वरतून मस्तपैकी आता आपल्याला कोथिंबीर सोडायची. तर बस 5 ते 7 मिनटामध्ये आपली झणझणीत आहे छोलेची भाजी तयार आहे. साईड बाय साईड वरण पण तयार आहे. आणि आता मी बनवणार आहे आपल्या सर्वांचाच फेवरेट चना कोलीवाडा. तर ह्यांना खूप आवडतो आणि ह्यांनी यायचा पण टाईम वगैरे झाला होता. तर मी म्हटलं चला तोपर्यंत सगळी तयारी वगैरे करून ठेवूयात आणि आल्यावर त्यांना गरम गरम करून देऊयात. तर यामध्ये मी काय काय टाकत आहे ते सांगते. तर बॉईल केलेले छोले घेतलेले आहेत. नंतर त्यामध्ये 2 चमचा मी तांदळाचे पीठ टाकले, 1 चमचा अद्रक लसणाची पेस्ट टाकले, थोडीशी कोथिंबीर, बारीक केलेल्या मिरच्या असतील तर अवश्य टाका आणि 2 चमचा एवढं कढीपीठ टाकले. नंतर छान असं हाताने मिक्स करून घेतले आणि पाणी न लागेल तसं आपल्याला मिक्स करायचं. एकदम जास्त पाणी टाकायचं नाही, खूप कमी पाणी लागतं या रेसिपीला. छोटे 2 चमचे एवढंच पाणी लागलं बघा मला. तर आता ते करून मी साईडला ठेवलं. आता भाजी वगैरे पण झालेली आहे. माझं स्वयंपाक वगैरे सगळं करणं झालं आणि आता किचनचं आवरायचं बाकी आहे. तर टायमिंग दाखवते तुम्हाला. हे बघा इथे बघू शकता 9 वाजलेत आणि आता किचनमधलं मी आवरून घेईन. मुलांना जेव वगैरे घातले तर आरू वगैरे जेवण करत आहे. तर आता संध्याकाळचा सगळा स्वयंपाक वगैरे माझा करून झाला आणि चना कोलीवाडा बनवायचा राहिला आहे. तर ते मी ह्यांनी आल्याच्या नंतर बनवणार आहे. तर माझं जेवण पण राहिलं आहे तर मी त्यांच्यासाठी थांबते आणि आल्यावरच आम्ही दोघंही जेवण करतो. तर तोपर्यंत ना माझी जी घरातली कामं आहेत ना मी ती करून घेते. कारण जेवण केल्याच्यानंतर कामं करायला मला खूप कंटाळा येतो म्हणून मग होता होईल तेवढी आधी सगळी कामं मी आवरून ठेवते. तर सुरुवातीला ना जे काही भांडे रॅकला लावायची होती ती लावून घेतली आणि जे काही भांडे सिंकमध्ये होती ती सर्व आता घासून घेत आहे. संध्याकाळी मी होता होईल तेवढं ना किचन क्लीन करण्याचा प्रयत्न करते. जर संध्याकाळी आपण सिंकमध्ये तसेच भांडी ठेवली ना तर काय होतं काउंटर टॉपवर कॉक्रोच किंवा मग मुंग्या होतात आणि त्या होऊ नये म्हणून मग जे काही खरकट वगैरे असतं ते बाहेर संध्याकाळीच फेकणं जरुरी आहे. नाही तर मग ते तसंच राहिलं ना तर एकतर मच्छर पण होतात. आता सध्या पावसाळा आहे त्यामुळे मग खूप मच्छर होतात किंवा मग मुंग्या वगैरे होतात, कॉक्रोच येतात. त्यामुळे हे सगळं काही आपल्या किचनमध्ये येऊ नये त्यामुळे संध्याकाळी ना होता होईल तेवढं मी किचन क्लीन करून ठेवण्याचा प्रयत्न करते. तर असं म्हणतात ना बघा, हात फिरे तिथे लक्ष्मी वसे. म्हणजे काय तर जेवढं तुम्ही घर स्वच्छ ठेवताल, किचन स्वच्छ ठेवताल तेवढंच घरातनं भरभराट होईल, घरात लक्ष्मीचा वास होईल. आणि जेवढं तुम्ही घर घाण ठेवाल, किचन घाण ठेवाल त्यामुळे काय होतं, एक तर घरामध्ये निगेटिव्हिटी येते, दुसरी गोष्ट म्हणजे आपल्यालाही चिडचिड होते. त्या असं होणं ना म्हणून होता होईल तेवढं घर जेवढं होईल ना तेवढं साफसूफ आणि क्लीन ठेवण्याचा प्रयत्न करायचा. त्यामुळे घरातनं खूप छान पॉझिटिव्हिटी राहते आणि आपलं मन पण बघा नेहमी शांत राहतं अशा पद्धतीने केलं तर. असो, तर आता सगळी माझी भांडी वगैरे झाली आणि सगळी भांडी झाली ना दररोज माझा आता एक रूल झाला आहे, दररोज एखादा डब्बा वगैरे काही जे असेल ना ते मी संध्याकाळी क्लीन करून ठेवते. कारण मग दुसऱ्या दिवशी त्यामध्ये आपण सामान वगैरे भरू शकतो आणि एकदाच मग डबे जे आहेत ना ते घासायला पडत नाही आहेत. कारण माझ्याकडे ना स्टीलचे डबे एवढे जास्त आहेत ना तर ते एकदाच घासायला मी काढले ना तर पिल्लू मला करू देत नाही आहे. म्हणून मग काय करते, दररोज संध्याकाळी ना 1-1 किंवा 2-2 ना असे मोठे डबे मी घासायला काढत आहे.
कोरड्या जागेवर टाका, त्यांना खाता येईल अशी. ओलं झालं खाता येत नाही. मग भूक लागली काय की त्यांना. दिवसभर माहितीये गेट पाशी उभे राहिले, जाईच ना झाले तिथून. लागन त्याला दमाने. डॉगी जा तिकडे जा. तर आता ह्यांनी आले होते. आल्याच्या नंतर त्यांचा जे टिफिन वगैरे ना ते पण मी घासून ठेवला. आणि बघा आमच्या गल्लीमधले जेवढे काही डॉगी आहेत ना ती यांची गाडी बघितली की ह्यांच्या मागे येतात. कारण मग संध्याकाळी ना ह्यांनी त्यांच्या नावाचे बिस्किट आणतात किंवा मग घरी चपाती वगैरे असेल ना ते त्यांना खायला देतात. आधी फक्त कालू यायचा, आता कालूच्या मागे ना दुसरे 4 डॉगी येत आहेत. असो, कारण बघा मुख्य जनावर आहेत, त्यांना काय बोलता येत नाही भूक लागल्यावर. म्हणून मग थोडंसं आपण टाकलं तेवढंच बरं वाटतं. आणि मला तो उपाशी कोणाला बघवलं जात नाही, म्हणून मग सकाळी ना मी 2 चपात्या त्यांच्या नावच्या एक्स्ट्रा करते सकाळी संध्याकाळी आणि मग खायला टाकत असते मी किंवा मग ह्यांनी दोघांपैकी कोणी ना कोणी टाकतात. आणि त्यामुळे मग काय होतं ते दारापाशीच येऊन बसतात. म्हणजे जेव्हा पण त्यांना भूक लागते ना ते दरवाजापाशी येऊन बसतात. आणि त्यावेळेस मग समजून जायचं की त्यांना भूक लागली. मग थोडंसं का होईना मी त्यांना टाकत असते. आणि तुम्ही पण टाकत जा ताईंनो. मुख्य जनावराला काय बोलता येत नाही, थोडंसं त्यांना खायला दिलं ना तेवढंच बरं वाटतं. तर आता मी चना कोलीवडा इथे तळून घेत आहे. आणि मी ना मस्टर्ड ऑइलमध्ये तळून घेत आहे. तुम्ही रिफाईंड वगैरे ऑइल वापरलं तरीही चालतं, पण यामध्ये ना खूप छान टेस्ट येते. तर इथे बघू शकता अशा पद्धतीने एकदम लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं. त्यामुळे काय होतं ते एकदम कुरकुरीत आणि छान बनतात. आणि बघा तांदळाचं पीठ टाकलं ना तर मग मस्त आणि कुरकुरीतच बनतात. जे आपण काय म्हणतात फ्रेंच फ्राईजमध्ये यूज करतो किंवा मग भज्यांमध्ये वगैरे टाकतो, तर तेच यामध्ये तांदळाचं पीठ 2 चमचे टाकायचे. त्यामुळे एकदम कुरकुरीत आणि छान मस्त कोलीवडा बनतो. यामध्ये तुम्ही जर वरतून थोडासा लसूण वगैरे तळून टाकलं ना तर अजून छान. तर मी काही तळलं नव्हतं कारण खूप ऑलरेडी उशीर झाला होता. टायमिंग सांगते तुम्हाला, आता 10:30 वाजले होते. तर आता संध्याकाळच्या जेवणामध्ये काय काय आहे ते सांगते. तर इथे आहे छोलेची भाजी, सिंपल असं वरण भात, चपाती आणि चना कोलीवडा. आता ह्यांच्यासाठी मी ताट वाढले. तर आता ह्यांनी जेवण वगैरे करत आहेत आणि मी एक खाऊन सांगते तुम्हाला चना कोलीवडा कसा झाला. एवढा छान झाला ना चना कोलीवडा, खूप मस्त. आता मला अजून भूक लागली. टायमिंग बघू शकता त्यांना 11 वाजलेले आहेत. आता 11 वाजलेले आहेत आणि मला पण आता खूप जास्त भूक लागली. ह्यांनी जेवण वगैरे करत आहे. किचन मधलं सगळं आवरणं झालंय, भांडे वगैरे सगळं झालंय. तर आता इथेच मी व्हिडिओचा एंड करते. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच जे बेल आयकॉन आहे ना ते प्रेस करा, त्यामधलं ऑल ऑप्शन सिलेक्ट करा. त्यामुळे काय होईल, माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्ही माझे ब्लॉग नेहमी पाहू शकाल. तेच हाईपचं जे बटन आहे ते सुद्धा प्रेस करा. आणि चला आता भेटते तुम्हाला एका नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.